हे प्रकरण योगेश कदमांपर्यंतच मर्यादित आहे असं तुम्हाला वाटत असेल तर ते साफ चुकीचं आहे। कारण सचिन घायवळच्या शस्त्र परवाना प्रकरणात रामदास कदमांनी जो गौप्यस्फोट केलाय तो महाराष्ट्राला हादरवणार आहे। कारण विधिमंडळात मंत्र्यांना आदेश देणाऱ्या व्यक्तीनं योगेश कदमांना परवाना द्यायला सांगितल्याचा दावा रामदास कदमांनी केला। त्यामुळे परवान्यासाठी आणखी या साखळीत कोण कोण आहे, ती शिफारस कुणी केली, हा सवाल आज महाराष्ट्र विचारतोय। तर पोलिसांनी शस्त्र परवाना नाकारल्यानंतर सुद्धा योगेश कदमांनी परवाना दिल्याची बातमी न्यूज 18 लोकमतनं ब्रेक केली आणि त्यानंतर महाराष्ट्रात ही सगळी राजकीय उलथापालथ सुरू झाली। सचिन घायवळ शस्त्र परवाना प्रकरणात आता तिसऱ्या व्यक्तीची एंट्री झाली आहे। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सचिन घायवळला दिलेला शस्त्र परवाना हा कोणाच्या शिफारसीवरून देण्यात आला, ती शिफारस करणारी व्यक्ती बडी आसामी आणि बडा नेता असल्याचा गौप्यस्फोट योगेश कदम यांचे वडील रामदास कदमांनी केलाय। रामदास कदमांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे शस्त्र परवाना प्रकरणाची व्याप्ती प्रचंड वाढली आहे। विधिमंडळातील एका मोठ्या नेत्याच्या सांगण्यावरून सचिन घायवळला शस्त्र परवाना दिला असल्याचं वक्तव्य रामदास कदमांनी केलं। योगेश कदमला विचारलं मी, त्यांनी हा जो निर्णय घेतलाय स्पेसिफिक याबाबतचा, तो विधिमंडळातल्या एका मोठ्या पदावर बसलेल्या विधानसभेमध्ये विधिमंडळामध्ये मंत्र्यांना देखील आदेश देणारा अशा व्यक्तीने त्यांना सांगितले। तो पण न्यायाधीशच आहे, ज्याने योगेश कदमला सांगितलंय तो पण न्यायाधीशच आहे, लक्षात घ्या। आणि म्हणून योगेश कदमने निर्णय घेतलाय। तो मला आता नाव घ्यायचं नाही, त्याचं नाव योगेश कदमांनी मुख्यमंत्र्याला पाठवलंय। रामदास कदमांनी कोणाकडे इशारा केला अशी चर्चा आता राज्यभर सुरू झाली आहे। तर न्यूज 18 लोकमतनं बुधवारी संध्याकाळी सर्वात मोठी बातमी ब्रेक केली होती। पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळला गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी शस्त्र परवाना दिल्याची ब्रेकिंग न्यूज ऑन एअर झाल्यानंतर राजकीय भूकंप आला। सचिन घायवळच्या शस्त्र परवान्यावर गृहराज्यमंत्री योगेश कदमांनीही स्पष्टीकरण दिलं। मी या खुर्चीवरती बसलेला असल्यापासून प्रलंबित गुन्हे किंवा गुन्हे दाखल असलेल्या एकाही व्यक्तीला माझ्याकडनं लायसन्स देण्यासाठीची शिफारस झालेली नाही आणि या भूमिकेवरती मी ठाम आहे। शस्त्र परवान्यामुळे योगेश कदमांची कोंडी झाल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांना आयती संधी मिळाली। कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी करण्यात आली। अशा लोकांना शस्त्र मिळू नये म्हणून प्रयत्न करतायत आणि हे राज्यकर्ते आता ह्यांचा उपयोग अशा प्रकारची फेवर करून आमच्यासारख्यांचा आवाज उचलणाऱ्यांचा जीव घेण्यासाठी घेतला तर। योगेश कदमांनी दिलेला शस्त्र परवाना आणि पोलिसांनी नाकारलेला शस्त्र परवाना हे प्रकरण नेमकं काय आहे ते आता पाहूया। सचिन घायवळची कागदपत्र संयुक्तिक वाटत नाही असं पोलिसांनी स्पष्ट केलं होतं। तर सचिन घायवळनं मांडलेले मुद्दे संयुक्तिक असल्याचं कदमांकडून सांगण्यात आलं। सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने शस्त्र परवाना मंजूर करू नये अशी भूमिका पोलिसांनी घेतली। तर आर्थिक व्यवहारामुळे जीवितास धोका असल्याचं कारण ग्राह्य धरण्यात आलं। सचिन घायवळवर 3 गंभीर गुन्हे आहेत असा मुद्दा पोलिसांनी उपस्थित केला। तर सचिन घायवळ 2015 पर्यंतच्या गुन्ह्यात दोषमुक्त असल्याची सबब देण्यात आली। दत्तावाडीतील गुन्ह्यात निलेश घायवळसह सचिन सह आरोपी आहे हा मुद्दा पोलिसांनी उपस्थित केला। तर सचिन घायवळवर 2015 नंतर कोणताही गुन्हा नाही याकडे लक्ष वेधण्यात आलं। 20 जानेवारी 2025 ला पुणे पोलिसांकडून शस्त्र परवाना अर्ज नामंजूर करण्यात आला। तर व्यवसायासाठी रोख रक्कम बाळगावी लागते या मुद्द्यावर परवाना देण्यात आला। रामदास कदम मोघम बोलू नका। योगेश कदमांना शस्त्र परवाना देण्यासाठी नेमकी कोणी शिफारस केली होती, नेमकी कोणी आदेश दिलेले होते, हे जरा स्पष्ट बोला ना। एकंदरीतच शस्त्र परवान्याचं हे प्रकरण लवकरच शमणार नसल्याचं स्पष्ट झालंय। कारण रामदास कदमांनी विधिमंडळातील बड्या नेत्यांकडे अंगुली निर्देश केलाय।
विधिमंडळात मंत्र्यांना आदेश देणाऱ्या व्यक्तीने शस्त्र परवान्यासाठी शिफारस केल्यानं योगेश कदमांनी निर्णय घेतल्याचा गौप्यस्फोट रामदास कदमांनी केलाय। मुख्यमंत्र्यांकडे त्या नेत्याचं नाव पाठवल्याचंही रामदास कदमांनी सांगितलंय। परिणामी न्यूज 18 लोकमतनं ब्रेक केलेली बातमी आगामी काळात अनेकांचा पर्दाफाश करणार असल्याचं स्पष्ट होतंय। संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।